पुन्हा एकदा एक्सपर्ट या चॅनलवरती स्वागत करतो। कालच आपण डेरिव्हेटिव्हचे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आर्टिकल कंप्लीट केलं आणि तसा आपला हा चॅप्टर संपलेला आहे। परंतु आपण हा चॅप्टर ज्यावेळेस स्टार्ट केला त्यावेळेस आपण ओल्ड सिलेबस नुसार केला होता आणि मध्यंतरी आल्यानंतर इन्व्हर्स फंक्शन पासून पुढे आपण काय केलं, न्यू सिलेबसना हा चॅप्टर घेतला। परंतु त्या जुन्या सिलेबसमध्ये जो पार्ट आपला झालाय त्याच्यामध्ये नवीन सिलेबसमध्ये काही नवीन टॉपिक्स आलेले आहेत। त्यातले काही टॉपिक्स आता आपण इथे घेत आहोत, म्हणजे आपला पूर्णपणे सिलेबस काय होईल, नवीन पॅटर्ननुसार सुद्धा कंप्लीट होऊन जाईल। आता बघा इथे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ अ फंक्शन। पॉवर काय आलं, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स ऑफ अ फंक्शन। म्हणजे जे तुम्हाला फंक्शन दिलेले आहेत हे सर्व फंक्शन काय दिले, y मध्ये दिले आणि ह्या फंक्शनचे तुम्हाला काय करायचं, याच्या फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ द फंक्शन, म्हणजे जे काही फंक्शन दिलेले आहेत याच्या इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे। म्हणून केअरफुली आपण जो थेरम शिकलो त्या थेरम कडे लक्ष द्या। आपण म्हटलं होतं y इज इक्वल टू f ऑफ x, हे काय असेल, समजा डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर त्या केस मध्ये आपण काय करतो, हा f इकडे आणला तर x इज इक्वल टू f इनव्हर्स y। तर जर y इज इक्वल टू f ऑफ x हे असं फंक्शन असेल तर x इज इक्वल टू f इनव्हर्स y हे त्याचं इनव्हर्स फंक्शन असेल। आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं असं नाहीये, त्यासाठी हे फंक्शन काय पाहिजे, बायजेक्टिव्ह पाहिजे। पण समजा आता हे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि y इज इक्वल टू f ऑफ x हे फंक्शन आहे आणि x इज इक्वल टू f इनव्हर्स y हे ह्या फंक्शनचं काय झालं, इनव्हर्स फंक्शन झालं। तर ह्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx अपॉन dy, मग dx अपॉन dy म्हणजे काय झालं, ह्या इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह झालं आणि ते काय असतं 1 अपॉन dy बाय dx। dy बाय dx म्हणजे मेन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह। लक्षामध्ये इन शॉर्ट मेन फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल हे त्याच्या इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं, इतकं सिंपल थीम आहे। मग आता काय करणार, तुम्हाला फंक्शन दिलेले आहेत यातले मी काय करतो, 3 एक्झाम्पल तुम्हाला सोडून देतो। हा एक एक्झाम्पल आहे, हा 5th नंबरचा एक आहे आणि 3rd नंबर एक आहे। हे एक्झाम्पल मी सोडून देतो, तुम्ही 2nd आणि 4th होमवर्क करा। सिंपल क्वेश्चन बघा काय म्हणणार, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स। हे काय y इज इक्वल टू f ऑफ x म्हणजे अशा टाईपचं फंक्शन आहे। मग याला मी काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर मला काय भेटेल, प्रोडक्ट रूल वापरावं लागेल। म्हणून इथं काय भेटेल, dy बाय dx इज इक्वल टू पहिला तसाच x स्क्वेअर, दुसरा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x प्लस दुसरा तसाच e रेस टू x, पहिला डेरिव्हेटिव्ह 2x। e रेस टू x जर कॉमन घेतला तर काय येईल, इथे आला 2x प्लस x स्क्वेअर। अशा पद्धतीने आपल्याला dy बाय dx येतो काय ना, देअरफॉर बाय इनव्हर्स फंक्शन थेरम, इनव्हर्स फंक्शन थेरम। चला बोला काय इनव्हर्स फंक्शन थेरम, dx आता y इज इक्वल टू फंक्शन याचं इनव्हर्स फंक्शन काय असेल, x इज इक्वल टू m मायनस y। देअरफॉर बाय इनव्हर्स फंक्शन थेरम y इज इक्वल टू f ऑफ x हॅज इनव्हर्स x इज इक्वल टू f इनव्हर्स y। देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन इज dx upon dy is equal to 1 upon dy by dx। म्हणजे dy by dx आपण काढलेला आहे। therefore dx upon dy is equal to 1 upon काही e raised to x into 2x plus x square हे झालं त्याच्या इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह। अशी अतिशय सिंपल टेक्निकने आपण अशा पद्धतीचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो। ओके, तर बघा आता 3rd नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय, y इज इक्वल टू x इंटू 7 रेस टू x। याला परत काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। मग काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू पहिला तसाच x याचा डेरिव्हेटिव्ह 7 रेस टू x इंटू लॉग 7 प्लस दुसरा तसा 7 रेस टू x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 7 रेस टू x काय घेतला कॉमन, काय राहिलं x इंटू लॉग ऑफ 7 प्लस 1। मग आता काय करणार, देअरफॉर द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ अ फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x इज dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx। म्हणजेच किती, 1 अपॉन dy बाय dx किती आहे, 7 रेस टू x इंटू x इंटू लॉग 7 प्लस 1 हे झालं त्याच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह।
सिमिलरली इकडे पुढे काय दिलंय y इज इक्वल टू x इंटू लॉग ऑफ x. सेम काय करणार तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय होईल dy बाय dx इज इक्वल टू पहिला तसाच x लॉग x डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस दुसरा तसाच लॉग ऑफ x पहिला डेरिव्हेटिव्ह 1 x x कॅन्सल काय झालं 1 प्लस लॉग ऑफ x. मग काय ना देअरफॉर बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ऑफ अ फंक्शन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ अ फंक्शन काय इनवर्स ऑफ अ फंक्शन dy बाय dx dx बाय dy हे झालं इनवर्स फंक्शन त्यात डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन dy बाय dx. सो दिस इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस लॉग ऑफ x हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके तर बघा आता इथे बोर्डवरती तुमच्या काही प्रॉब्लेम्स ठेवले आहेत. सेम प्रॉब्लेम आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ अ फंक्शन. हे जे काही फंक्शन दिलेत याच्या इनवर्स फंक्शनचं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह. फक्त आता इथे पर्टिक्युलर पॉइंटला दिलेले आहेत. मग आता काय करणार वी हॅव समजा यातला मी काय करतो थर्ड आणि फोर्थ सोडून देतो फर्स्ट आणि सेकंड तुम्ही करा. काय म्हणलंय वी हॅव y इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2 लॉग ऑफ x क्यूब. हा पॉवर पुढे आला तर काय होईल 3x स्क्वेअर प्लस 6 लॉग ऑफ x. मग इथे मी काय म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय भेटल dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन सॉरी याला डिफरन्शिएट केलं तर y चं डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह किती 6x प्लस 6 लॉग x डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर किती 6 कॉमन घेतला x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x अशा पद्धतीनं. मग आता काय होईल हा जरा dy बाय dx आपल्याला काय करायचं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ अ फंक्शन. हे आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह झालं आपल्याला फाइंड त्याच्या इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. मग काय म्हणणार बाय इनवर्स फंक्शन थेरम. काय इनवर्स फंक्शन थेरम बोला चला त्यासाठी आपण थेरम डिटेल मध्ये घेतलेला आहे dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. dy बाय dx हे दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे आणि dx बाय dy हे इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे किती 1 अपॉन 6 इंटू x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. सो दिस इज इक्वल टू x अपॉन 6 इंटू x स्क्वेअर प्लस 1. आता कुठं फाइंड करायचं आहे ते ॲट x इज इक्वल टू 1. मग इथे म्हणतो dx अपॉन dy. आता x ची व्हॅल्यू 1 टाकली इथे तर किती x ची व्हॅल्यू 1 टाकली तर किती लॉग ऑफ 1 0 0 इंटू 2 0 3 इंटू 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 y ची व्हॅल्यू किती आली 3. मी इथे मेन्शन करतो ॲट x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 3. मग इथे म्हणणार dx बाय dy ॲट y इज इक्वल टू 3. तर y इज इक्वल टू 3 का म्हटलं कारण x व्हॅल्यू 1 असेल y ची व्हॅल्यू 3 असेल इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 1. म्हणजे व्हॅल्यू आपण काढलेली ऑलरेडी. ही किती आली x व्हॅल्यू टाकायची आपल्याला 1 टाकायची म्हणजे 1 अपॉन 6 इंटू 1 प्लस 1 म्हणजे किती आलं 1 अपॉन 12. अशा पद्धतीने तुमचं सरळ काय आलं आन्सर. अजून एकदा परत एकदा 4th नंबरच्या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. काय म्हणणार वी हॅव काय आपल्याकडे y इज इक्वल टू साइन ऑफ x मायनस 2 प्लस x स्क्वेअर. याला काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह काय भेटेल तुम्हाला dy बाय dx इज इक्वल टू साइन ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह cos ऑफ समथिंग प्लस x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. हे काय झालं dy बाय dx म्हणजे दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह झालं. आपल्याला काय करायचं आहे याच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. मग काय म्हणणार बाय इनवर्स फंक्शन थेरम. काय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह थेरम dx अपॉन dy. हे काय झालं त्याच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अपॉन 1 अपॉन dy बाय dx. आपल्याला माहिती आहे ॲट x इज इक्वल टू किती काढायचं आहे x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू 2 इथे टाकली 2 मायनस 2 0 साइन ऑफ 0 0 x स्क्वेअर x 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे ॲट x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू काय असणार आहे 4. मग इथे काय करणार dx बाय dy हे ॲट y इज इक्वल टू 4 घ्यावं लागेल का कारण आपल्याला x इज इक्वल टू 2 ला काढायचं 1 अपॉन dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2 असेल तर y इज इक्वल टू 4 असतो म्हणून तो y इज इक्वल टू 4 घेतला. सो 1 अपॉन dy बाय dx आपण काढलेला आहे किती cos ऑफ x मायनस 2 प्लस 2x
ॲट एक्स इज इक्वल टू 2 व्हॅल्यू टाका 1 अपॉन कॉस ऑफ 0 प्लस 2 इंटू 2 कॉस 0 म्हणजे किती 1 1 अपॉन 1 प्लस 4 सो 1 अपॉन 5 म्हणजे काय आलं इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 1 अपॉन 5. अशा सिंपल टेक्निक्सना तुम्हाला याचे आन्सर्स फाइंड करायची आहेत. ओके तर बघा आता इथे काय म्हटलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन x इज इक्वल टू f इनवर्स ऑफ y. नवीन क्वेश्चन्स आहे नवीन सिलेबस नुसार त्याच्यामुळे केअरफुली लक्ष द्या. जुन्या सिलेबस मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन्स नव्हते. याच्या आधी आपण जो घेतलाय त्या पार्ट मध्ये सरळ काय विचारलं होतं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ अ फंक्शन. दिलेल्या फंक्शनच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला विचारलं होतं. इथे पण क्वेश्चन तसा नाहीये. क्वेश्चन काय म्हटलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. म्हणजे तुम्हाला y इज इक्वल टू f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचंय म्हणजेच dy बाय dx फाइंड करायचंय. पण dy बाय dx फाइंड करताना तुम्हाला इनवर्स फंक्शनचा वापर करायचा आहे. आणि याच्या आधीचा क्वेश्चन कसा होता की तुम्हाला इनवर्स फंक्शनचंच डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं. मग आता एकदम थोडेसे ट्रबल आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये की तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे त्याचंच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. तुम्ही सरळ सरळ घेऊ शकत होते परंतु त्यांनी सांगितलंय की इनवर्स फंक्शनचा वापर करून डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. हे क्रिटिकल आहे. मग आता आपल्याला माहिती आहे जर y इज इक्वल टू f ऑफ x हे फंक्शन असेल तर त्याचं इनवर्स फंक्शन काय असतं x इज इक्वल टू f इनवर्स y. आता लक्ष द्या आपल्याला फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवायची ती एकदा कंप्लीट झाली की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. की तुम्हाला जे फंक्शन दिलेलं आहे ते काय y हे x मधलं फंक्शन आहे आणि त्याचं इनवर्स फंक्शन काय असतं x हे y मधलं फंक्शन असतं. म्हणजे तुम्हाला सगळे जे फंक्शन दिले ते कुठे y इज अ फंक्शन ऑफ x ह्या कॅटेगरीत आहे. मग तुम्हाला करायचं काय की तुम्हाला y इन टर्म्स ऑफ x दिलाय. आता तुम्हाला काय करायचंय x फाइंड करायचंय. x हा त्याचा काय झाला आता इनवर्स x आता तो कशात येईल मग इन टर्म्स ऑफ y. म्हणजे इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सगळे जे काही y मध्ये फंक्शन दिलेले आहेत त्यातून तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि x ची व्हॅल्यू म्हणजे त्याचं इनवर्स फंक्शन आहे हे लक्षात यायला पाहिजे. मग आता त्यासाठी बघा मी काय करतोय फर्स्ट नंबर प्रॉब्लेम फर्स्ट आणि फिफ्थ सेम त्यातला मी फर्स्ट नंबर सोडून देतोय. त्याच्यानंतर सेकंड आणि नाइन्थ मधला मी तुम्हाला काय करतोय नाइन्थ सोडून देतोय. त्याच्यानंतर थर्ड आणि 8 मधला मी तुम्हाला थर्ड सोडून देतोय आणि फोर्थ आणि 6 मधला मी तुम्हाला 4 सोडून देतोय. बाकीचे तुम्ही काय करायचे आहेत घरी करायचे आहेत. 6 आणि 7th मधला मी तुम्हाला 7 सोडून देतो. अशा पद्धतीने 5 प्रॉब्लेम जे आहेत ते मी तुम्हाला सोडून देतो आणि 5 प्रॉब्लेम्स तुम्ही टॅकल करा. ऑलरेडी प्रत्येक कॅटेगरीचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे सोडून देत आहे. मग आता कसं करणार बघा तर इन शॉर्ट तुम्हाला एक थीम कळाली की ते तुम्हाला फंक्शन y इन टर्म्स ऑफ x दिलाय. तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. x म्हणजे तुम्हाला दिलेल्या फंक्शनचं काय झालं इनवर्स फंक्शन झालं. ऑलरेडी हे आपण फंक्शन्स मध्ये इनवर्स फंक्शन फाइंड करताना हे उद्योग सगळे केलेले आहेत. मग आता कसं करणार चला फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे वी हॅव y इज इक्वल टू रूट x. आता इथं काय झालं y इज अ फंक्शन ऑफ x. मी स्क्वेअरिंग केलं मला आता x व्हॅल्यू फाइंड करायची. x एका बाजूला राहायला पाहिजे. मग स्क्वेअरिंग केलं तर काय होईल y स्क्वेअर इज इक्वल टू x देअरफॉर x इज इक्वल टू y स्क्वेअर. मग त्याला सरळ काय म्हणणार आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. आपल्याला फाइंड करायचा dy बाय dx. मग काय म्हणणार as बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. आपल्याला फाइंड काय करायचं लक्षात डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे पण युजिंग इनवर्स फंक्शन. मग आपल्याला फाइंड कोण करायचं आहे dy बाय dx च करायचं आहे. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. मग आपल्याला x माहिती आहे मग इथे म्हणणार as x इज इक्वल टू y स्क्वेअर. इथे म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y देअरफॉर x चा डेरिव्हेटिव्ह होईल dx अपॉन dy. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करतोय y स्क्वेअर म्हणजे किती झालं 2y. मग dx बाय dy व्हॅल्यू भेटली तर रिप्लेस केली. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2y. आणि आता y ची व्हॅल्यू सर्व माहिती रूट x रिप्लेस करा 1 अपॉन 2 रूट x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट x. हे आलं तुमचा आन्सर. तसं मला माहिती आहे रूट x चा डेरिव्हेटिव्ह किती येतं 1 अपॉन 2 रूट x आन्सर आले. आले लक्षामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला टॅकल करायचे आहे. सोपं आहे फक्त काय करायचं याकडे परत एकदा लक्ष द्या. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम मी परत टॅकल करतो. इथे काय y इज इक्वल टू वी हॅव y इज इक्वल टू
क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 2. लक्ष द्या सर्वांनी. मग आता आपल्याला काय करायचं आहे, y मध्ये दिलेलं एक्स मध्ये आणायचंय, क्यूब घेतला दोन्ही साईडना, तर y क्यूब इज इक्वल टू एक्स मायनस 2 हा इकडे आणला, देअरफॉर x इज इक्वल टू y क्यूब मायनस 2, सॉरी हा इकडे जाऊन प्लस होईल, y क्यूब प्लस 2. इथेच म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट y केलंय, मग x डेरिव्हेटिव्ह किती dx अपॉन dy इज इक्वल टू y क्यूब डेरिव्हेटिव्ह किती 3y स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह किती 0, म्हणजेच किती आलं 3y स्क्वेअर. मग आपल्याला माहिती आहे बाय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. चला बोला काय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx. आपल्याला फाइंड द y चा डेरिव्हेटिव्ह आहे, dy बाय dx फाइंड करायचा आहे, 1 अपॉन dx बाय dy. मग आता काय होईल 1 अपॉन dx बाय dy किती आलं 3y स्क्वेअर. y ची व्हॅल्यू काय पुट करून द्या, म्हणजे किती येईल 1 अपॉन 3. y म्हणजे काय होतं क्यूब रूट ऑफ x मायनस 2 चा स्क्वेअर, म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन 3 इंटू x मायनस 2 रेस टू 2/3. हे आलं तुमचं आन्सर. केअरफुली लक्ष द्या. गोंधळ असा होणार आहे की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कुणाचं फाइंड करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह इनवर्स फंक्शनचं फाइंड करायचं आहे की डेरिव्हेटिव्ह दिलेल्या फंक्शनचं फाइंड करायचं आहे. इथं क्लिअरली म्हटलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन, म्हणजे मला y चं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, म्हणजे dy बाय dx फाइंड करायचं. पण याच्या आधीचा क्वेश्चन कसा होता, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ द फंक्शन, म्हणजे इनवर्स ऑफ द फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विचारलं त्यावेळेस dx बाय dy फाइंड करायचा, आणि फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन म्हटलं तर dy बाय dx फाइंड करायचा. इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं म्हणजे dx अपॉन dy फाइंड करणं, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन फाइंड करणं म्हणजे dy अपॉन dx फाइंड करणं. आता फक्त युजिंग इनवर्स फंक्शन म्हटले म्हणून आपल्याला y ला इन टर्म्स ऑफ x लिहावं लागलं, x ला डिफरन्शिएट करावं लागलं, फॉर्म्युला वापरावा लागला आणि आन्सर आलं. आलं का लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर सेम टाईपचे प्रॉब्लेम्स बघा. आता 4th नंबर सोडवतोय, 4th 7th आणि 9th. चला बघा काय म्हटलंय 4th नंबरचा प्रॉब्लेम. वी हॅव y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1. आपण याला सरळ सरळ डिफरन्शिएट केलं तर आपल्याला dy बाय dx भेटणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. पण त्यांनी क्लिअरली म्हटलंय युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, म्हणून प्रॉब्लेम आहे. युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, y इज फंक्शन ऑफ x. मग आपल्याला काय करायचं, त्याचं इनवर्स फंक्शन फाइंड करायचं, म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मला इथे x ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी एक्सपोनेन्शियल घेतला, e रेस टू y इज इक्वल टू e रेस टू लॉग ऑफ 2x मायनस 1. e रेस टू लॉग आयडेंटिटी झालं, म्हणजे काय राहिलं 2x मायनस 1, म्हणजे e रेस टू y इज इक्वल टू 2x मायनस 1. हा इकडे प्लस होईल, इकडे डिवाइड होईल, देअरफॉर x इज इक्वल टू e रेस टू y प्लस 1 अपॉन 2. आलं की x, याला सरळ म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजेच काय भेटल dx अपॉन dy इज इक्वल टू हा 1/2 कॉन्स्टंट, तसाच e रेस टू y चा डेरिव्हेटिव्ह काय e रेस टू y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलेलं आहे, प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय आलं 0. मग म्हणणार बाय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. चला बोला काय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy, म्हणजे 1 अपॉन 1/2 इंटू e रेस टू y, हा 2 अपॉन e रेस टू y. y ची व्हॅल्यू काय करा, रिप्लेस करा. काय y ची व्हॅल्यू log of 2x minus 1, so 2 upon e raised to log of 2x minus 1. मग e raised to log आयडेंटिटी म्हणजे 2 upon 2x minus 1. तुम्ही तसंही केलं असतं त्याचं आन्सर आलं असतं, पण आपल्याला युजिंग इनवर्स फंक्शन करायचं आहे म्हणून आपल्याला सगळे उद्योग करावे लागतात. परत एकदा लक्ष द्या. 7 नंबर प्रॉब्लेम काय आपल्याकडे वी हॅव, चला काय वी हॅव y इज इक्वल टू y e रेस टू 2x मायनस 3. मग आता काय करणार, आता मला x ची व्हॅल्यू काढायची. बघा y चा डेरिव्हेटिव्ह मी लगेच घेऊ शकतो, पण मला युजिंग इनवर्स फंक्शन लायचं आहे हे लक्षात घ्या. म्हणून मला याचं इनवर्स फंक्शन फाइंड करायचं म्हटल्यानंतर मला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग मी काय अप्लाय केला लॉग, सो लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ e रेस टू 2x मायनस 3, हा पुढे आला 2x मायनस 3. लॉग ऑफ e, लॉग ऑफ e चा डेरिव्हेटिव्ह किती, लॉग ऑफ e म्हणजे 1, म्हणजे लॉग ऑफ y इज इक्वल टू 2x मायनस 3, इकडे प्लस झाला 2 कडून डिवाइड होईल, देअरफॉर x इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस 3 अपॉन 2. इथे सरळ काय म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजेच काय dx अपॉन dy इज इक्वल टू
हा 1/2 तसाच लॉग ऑफ y चा डेरिव्हेटिव्ह 1/y प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच की त्याला 1/2y मी तर म्हणणार बाय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. चला बोला काय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 1 dx by dy. Therefore dy by dx is equal to 1 dx by dy किती 1/2y हा वरती गेला म्हणजे किती आला 2y म्हणजे 2 y ची व्हॅल्यू काय टाकून द्या e raised to 2x - 3 हा झाला dy by dx. तुम्ही करून बघा याचा डेरिव्हेटिव्ह किती आला e raised समथिंग डेरिव्हेटिव्ह e raised समथिंग इनटू समथिंग डेरिव्हेटिव्ह किती 2 म्हणजे आपला आन्सर लगेच येत होतं परंतु आपल्याला इनवर्स फंक्शनचा वापर करून काढायचा आहे म्हणून थोडंसं हेक्टिक होतंय. आता लास्ट प्रॉब्लेम आहे तुम्हाला सहज जमायला पाहिजे. आता काय दिलंय y इज इक्वल टू √1 प्लस √x. लक्ष द्या हे फंक्शन याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं आपल्याला लगेच जमणार आहे पण आपल्याला काय विचारलंय युजिंग इनवर्स फंक्शन ना जा. मग आपल्याला याचं इनवर्स फंक्शन फाइंड करायचं म्हणजे काय फंक्शन x मध्ये आहे तर x व्हॅल्यू फाइंड करायची इन टर्म्स ऑफ y म्हणजे झालं तुमचं इनवर्स फंक्शन. मला x व्हॅल्यू फाइंड करायची मग स्क्वेअरिंग केलं y² इज इक्वल टू 1 प्लस √x हा इकडे आणला मायनस होईल सो y² - 1 इज इक्वल टू √x परत स्क्वेअरिंग केलं x इज इक्वल टू y² - 1 चा स्क्वेअर. इथे काय म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह किती येईल dx/dy. आता dx/dy म्हणजे इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह झालं. आपल्याला फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. आधी पॉवर डेरिव्हेटिव्ह 2 पुढे आला y² - 1 इनटू याचा डेरिव्हेटिव्ह किती 2y म्हणजे किती झालं 2 × 2 4 y² - 1 इनटू y. मग आता काय करणार बाय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. चला बोला काय इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 1 dx by dy म्हणजे 1/4y into y² - 1. मग आता y ची व्हॅल्यू रिप्लेस करायची 4 into y किती आहे √1 प्लस √x into y² किती आहे 1 प्लस √x -1 1 1 काय आला कॅन्सल म्हणजे किती आलं 1/√x into 4 into √1 प्लस √x. अशा पद्धतीने एकदम सिंपल टेक्निक आपण काय करू शकतो हे आन्सर्स फाइंड करू शकतो. केअरफुली लक्ष द्या प्रॉपरली करा. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन विचारलंय की डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन युजिंग इनवर्स फंक्शन विचारलंय क्वेश्चन कडे चांगलं लक्ष देत चला. ओके तर बघा आता आपल्याकडे लास्ट आर्टिकल जे नवीन सिलेबस मध्ये आलंय आणि जुन्या सिलेबस मध्ये नव्हतं त्याकडे लक्ष द्या. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये जे आयडेंटिटी आहेत त्या आयडेंटिटीचा प्रूफ युजिंग इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह असं आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे. तर आपल्याला इनवर्स फंक्शन मध्ये आयडेंटिटीज माहित पाहिजे. पहिली आयडेंटिटी आहे साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. दुसरी आयडेंटिटी आहे tan इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. आणि तिसरी आयडेंटिटी आहे सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. या तीन आयडेंटिटी आहेत यातल्या दोन यांचा प्रूफ मी तुम्हाला युजिंग डेरिव्हेटिव्ह इथे देतोय. दोन एक याचा प्रूफ तुम्ही सेल्फ द्यायचा आहे. इथे आपला हा चॅप्टर काय होणार आहे संपणार आहे पूर्णपणे आणि सगळे होमवर्क तुम्ही कंप्लीट केलेले असतीलच. तर बघा ह्या सगळा चॅप्टर जे लेक्चर्स चाललेत हे तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये रिप्लाय करत चला. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि हा चॅनल सर्व लोकांनी सबस्क्राईब करा. बघा तर आता यातला मी काय करतो फर्स्ट आणि थर्ड अशा दोघांचा प्रूफ मी इथे देतो. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2. मग हे जे आहे याला मी काय म्हणतो फंक्शन. सपोज y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x असं म्हणतो. मग आता काय होईल डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x मग y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy बाय dx इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/√1 मायनस x² प्लस कॉस इनवर्स x डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे -1/√1 प्लस 1 मायनस x². दोघांची ऍडिशन केली तर काय होईल dy बाय dx इज इक्वल टू काय आला 0. आता केअरफुल लक्ष द्या y म्हणजेच काय असतं f ऑफ x असं म्हणूया y इज इक्वल टू f ऑफ x.
तर बघा आता आपण y घेतला, y चं डेरिव्हेटिव्ह घेतलं, y चं डेरिव्हेटिव्ह किती आलं 0 आलं. मग आता एकदम सिंपल क्वेश्चन आहे, असे कोणते फंक्शन्स आहेत ज्यांचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 0. तर तुम्हाला इन्स्टंट आन्सर भेटेल. कोणतंही कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 0 येतं. ऑलवेज कॉन्स्टंट फंक्शन कोणतंही घ्या त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. म्हणजे जर याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला याचा अर्थ f ऑफ x काय असला पाहिजे कॉन्स्टंट फंक्शन. देअरफॉर y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट काय याचा अर्थ काय झाला साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू c. c काय c कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट फंक्शन फॉर ऑल x. कॉन्स्टंट मिनिंग x व्हॅल्यू काही घ्या ते काय येणार आहे c येणार आहे. मग आता मी x ची व्हॅल्यू काय पुट करतो 0. पुट x इज इक्वल टू 0. c ची व्हॅल्यू मला लगेच भेटेल. x इज 0 टाकलं साइन इनवर्स ऑफ 0 प्लस कॉस इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू c. मग साइन इनवर्स ऑफ 0 किती असतो 0 प्लस कॉस इनवर्स ऑफ 0 किती असतो π/2 इज इक्वल टू c. देअरफॉर c इज इक्वल टू π/2 येणार आहे. ही व्हॅल्यू इथे रिप्लेस केली तर इम्प्लाइज दॅट साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. हा आला प्रूफ. सेम स्टोरी इथे तुम्ही करणार आहात. काय करणार सपोज f ऑफ x इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x असं फंक्शन घेतलं, डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय याला मी म्हणतो f ऑफ x म्हणजेच काय होईल f डॅश ऑफ x. ठीक आहे f डॅश ऑफ x सेक इनवर्स x म्हणजे काय 1/x इंटू रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 प्लस कोसेक इनवर्स मायनस 1/x इंटू रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. दोघांची ॲडिशन केली की त्याला 0. f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0. परत एकदा कोणत्याही फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 येते म्हणजे फंक्शन काय असलं पाहिजे कॉन्स्टंट. देअरफॉर याचा अर्थ असा झाला की f ऑफ x इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग f ऑफ x जर कॉन्स्टंट असेल f ऑफ x कोण आहे सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू c. याचा अर्थ काय कॉन्स्टंट फॉर ऑल x सगळ्या x साठी. मग मी काय करतो x ची व्हॅल्यू 0 पुट करतो. मग सेक इनवर्स ऑफ 0 काय तुम्ही असं वेगवेगळ्या व्हॅल्यू सुद्धा पुट करू शकता. प्लस कोसेक इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू c. आता सेक इनवर्स ऑफ 0 सेक इनवर्स ऑफ 0 म्हणजे किंवा दुसरी कोणती व्हॅल्यू तुम्ही घेतली तरी काही फरक पडत नाही. समजा मी इथे x व्हॅल्यू 0 घेण्याऐवजी काय घ्या कोसेक इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे, कोसेक इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू माहित पाहिजे. तर इथे काय होतं कोसेक 0 असं विचार करा तुम्ही. कोसेक 0 कोसेक म्हणजे काय 1/sin. साइन 0 कुठं होतं 0 ला लक्षामध्ये. म्हणजेच हा काय होईल नॉट डिफाईन्ड होईल. त्याच्यापेक्षा मी काय करतो x ची व्हॅल्यू काहीतरी अँगल घेतो. x इज इक्वल टू √2 घ्या. चला x इज इक्वल टू √2. मग x ची व्हॅल्यू जर √2 घेतली तर सेक इनवर्स ऑफ √2 येईल आणि कोसेक इनवर्स ऑफ √2. सेक इनवर्स ऑफ √2 म्हणजे किती π/4. कोसेक इनवर्स ऑफ √2 म्हणजे π/4 इज इक्वल टू c. देअरफॉर c इज इक्वल टू π/2. इथे x व्हॅल्यू तुम्ही काही घ्या काही अडचण होत नाही. तुम्ही इथे x व्हॅल्यू चेंज केली तरी चालते. तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर मात्र तुमचा आन्सर चेंज होणार नाहीये. देअरफॉर c ची व्हॅल्यू मला भेटली तर रिप्लेस केलं तर सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज माहित असतील तर काय होतं इथे तुम्ही आन्सर काढू शकता. इथं याची जी व्हॅल्यू असते सेकचं सेक इनवर्सचं डोमेन मधली व्हॅल्यू तुम्हाला घ्यावी लागेल. सेक इनवर्सच्या डोमेन मध्ये काय येत नाही -1 to 1 च्या टर्म येत नाही म्हणून तुम्हाला -1 to 1 च्या मधले टर्म्स घ्यावे लागणार नाहीत. म्हणून इथं 0 ला व्हॅल्यू डिफाईन होणार नाही. आले लक्षामध्ये. म्हणून 0 -1 to 1 सोडून तुम्ही काही घेतलं तरी इथे काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा प्रूफ जे तुम्ही ट्रिग्नोमेट्रीमध्ये दिलेला आहे सेम युजिंग डेरिव्हेटिव्ह सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीनं हा चॅप्टर इथे संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की कमेंटमध्ये मला मेन्शन करा. थँक्यू व्हेरी मच.